आता आपला 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपला आजपासून 7वा श्लोक आपण घेतोय. अमानित्व, मद मदंबि मदंभित्व, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम शौचम, स्थैर्यमात्मविनिग्रह. भावी कोणासंगे आपुली तुलना, जयाची या मना रुचे नाहे. सज्जन म्हणोनी वाखाणीला कोणी, तरी ते ऐकोनी भार वाटे. आता इथे सद्गुण सांगितलेले आहेत. मागच्या वेळेला त्यांनी म्हटलं आहे की ज्ञान प्राप्ती झालेल्या आणि एका पर्टिक्युलर डेव्हलपमेंट पर्यंत पोहोचलेला जो ज्याने क्षेत्राचा अभ्यास केलेला आहे आणि क्षेत्रज्ञ त्याला कळलेला आहे, अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय असतं, क्वालिटीज काय असतात, त्या आता ते सांगतायत आणि त्याचं ओळख करून घेतात. व्हावी कोणासंगे आपुली तुलना, जयाची या मना रुचे नाहे. सज्जन म्हणोनी वाखाणीला कोणी, तरी ते ऐकोनी भार वाटे. मान्यपणे ज्यासी दिला कोणी मान, अंगीचे सद्गुण वर्णोनिया. आणि लोका माझी महंत म्हणोनी, झाली नावाजणी योग्यतेची. तरी तेणे चित्ती गजबजे कैसा, व्याधे मृग जैसा आडविला. किंवा बाहुबळे तरु जाता कोणी, जावे आडकोनी भोवऱ्यात. तैसा सन्माने जो पडे संकटात, अंगी नाही घेत थोरपण. आपुला लौकिक ऐकू नये कानी, पूज्यता नयनी पाहू नये. अमुक हा थोर महंत म्हणून, लोका आठवण होऊ नये. ऐसे जेथे वाटे तेथे सत्काराचा आणि आदराचा कायपाड. आता ज्याला ज्याला आत्मा कळलेला आहे आणि लोअर बॉडी पर्सनॅलिटीचं महत्व कळलेलं आहे, क्षेत्राचं महत्व कळलेलं आहे, तो व्यक्ती कसा असतो तर त्याला तारीफ केलेली किंवा अप्रिसिएशन म्हणा किंवा त्याला खूप खूप लोक येऊन त्याच्याबद्दल कौतुक करायला लागले, त्याला त्याला उपाधी वगैरे द्यायला लागले. मी ते म्हणलं ना, लोका माझी महंत म्हणून झाली नावाजणी योग्यतेची. योग्यतेप्रमाणे जर त्याला पोझिशन वाईज त्याला द्यायला लागले तर त्याला ते अडचण झाल्यासारखं वाटायला लागतं किंवा त्याचं हृदय चलबिचल होतं. कारण तो त्या एक्सपेक्टेशननी काम करत नसतो, तो त्या एक्सपेक्टेशननी जगत नसतो, तो आत्मस्थितीत स्थिर असतो, क्षेत्रज्ञ स्थितीमध्ये असतो तो आणि फक्त आत्म्याच्या भूमिकेतनं काम करत असतो. आणि आता जर इथे आपण नीट बघितलं तर जेव्हा कौतुक होतं किंवा मान्यता प्राप्त होते किंवा नाव नाव म्हणतो आपण होणं, प्रसिद्धी होणं किंवा नाव फेमस होणं किंवा लोकांनी नावाची चर्चा करणं, व्यक्तीची चर्चा करणं, ही अल्टिमेटली कोणाची चर्चा आहे? पर्सनॅलिटी, लोअर थ्री व्हेइकल्सची, ह्याच्या संदर्भात या सगळ्या गोष्टी घडतायत. आत्म्या संदर्भात घडत नाहीये. कोणी असं म्हणत नाही हा हा आत्मा खूप चांगलं काम करतोय, हा आत्मा एक पोर्टल ओपन करून देतोय ज्ञानाचं, असं कधी म्हटलं नाही जात. त्याला त्या नावानीच, नाव जे चिपकलेलं असतं आपल्या बॉडीला जन्मापासनं, आणि जी पर्सनॅलिटी लोकांनी बघितलेली असते त्याची आणि ज्या स्वरूपाने तो ओळखला जातो, तेच घेऊन लोक त्याला कंटिन्यू करतात. म्हणजे काय की लोअर व्हेइकल्सना महत्व देतात आणि जो त्या स्थितीत नसतो, लोअर व्हेइकल्स मध्ये नसतो, त्याला त्याचा त्रास व्हायला लागतो, त्याला ते नको वाटतं आणि म्हणून तो पळ काढतो. त्याला बेचैन व्हायला होतं जेव्हा लोअर बॉडीला कन्सिडर करून मत व्यक्त केली जातात किंवा त्याचा कौतुक केलं जातं किंवा मोठ्या समारंभात त्याचं नाव घेऊन त्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला जातो. तर ते त्याला नको वाटतं, त्याला भोवऱ्यात अडकल्यासारखं वाटतं, कुठेतरी संकटात पडल्यासारखं वाटतं.
तो सन्मानही नको वाटतो. गपचूप काम करावं आणि निघून जावं, असं त्याची ती भूमिका असते. जो आत्मस्थितीत स्थिर आहे, तैसा सन्माने जो पडे संकटात, अंगी नाही घेत थोरपण. आणि याचं कारण काय आहे? त्याच्या या अपेक्षेचं किंवा त्याला जे वाटतंय त्याचं कारण काय आहे? त्या संन्यासी किंवा योगी किंवा जो कोण डिसिपलशिपच्या पाथवर असा व्यक्ती किंवा जो कोणी श्रेष्ठ व्यक्ती आहे जी या पात्रतेपर्यंत पोहोचलेली आहे, त्याची ही अशी भूमिका का? तर त्याच्या बाजूने जर विचार केला तर त्याचं कारण हे आहे की तो आत्मस्थितीत स्थिर आहे. म्हणजे काय? आत्मस्थितीत स्थिर असणं म्हणजे स्वतः आत्मा म्हणजे पुन्हा इंडिव्हिज्युअल नसून तो परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्मा त्याच्या थ्रू त्याला ऍज अ चॅनलाइज करून काम करत आहे. ही पक्की धारणा त्याची असते आणि त्यामुळे त्याला हे सगळं आडंबरनं नको वाटतं. त्याला हे सगळ्या भानगडी नको वाटतात आणि त्याला इच्छा पण नसते की प्रकाशात यावं किंवा आपलं कळावी माहिती की आपण कोण, कुठले, काय. त्याला काही इच्छा नसते. त्याचं म्हणणं असतं तुम्ही हे घ्या आणि जा आणि मोकळं करा. तुम्ही पुढे जा, आपणही पुढे जा, अशा टाईप मध्ये. आपला लौकिक ऐकू नये कानी, पूज्यता नाही नी पाहू नये, डोळ्यांना कोणाला दिसू नये कोण करतंय, आणि बिलकुल कोणाला नाव गाव पत्ता कोणाला काही लागू नये. आपलं लौकिक म्हणजे आपला प्रेझेन्स बद्दलची इन्फॉर्मेशन कुठेही येऊ नये. अमुका हा थोर महंत म्हणून लोक आठवण होऊ नये. आणि लोकांच्या आठवणीतही राहण्याचं म्हणजे काय म्हणतो ना आपण आता आपण जे फॉर एक्झाम्पल आता आपण सेलिब्रिटीज ना याद लक्षात ठेवतो किंवा आपण संतांना लक्षात ठेवतो किंवा आपण त्या फेमस व्यक्तींना किंवा कार्य करणाऱ्या लोकांना लक्षात ठेवतो, पॉलिटिशियन्सना फेमस लक्षात ठेवतो किंवा क्रांतिकारी होते त्यांना लक्षात ठेवतो. पण आपण अल्टिमेटली कोणाला लक्षात ठेवत असतो किंवा कोणाला माइंड मध्ये कन्सिडर करत असतो? पर्सनॅलिटी. तो असा दिसत होता, त्याचा हा स्वभाव होता, त्याचं हे वागणं होतं, त्याची ही प्रिन्सिपल्स होती, त्याचे हे रूल्स रेग्युलेशन्स होते आणि ह्या पद्धतीत चाकोरीत त्यांनी काम केलेलं आहे व्यक्तीनं. या 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 सेंटेन्सेस मध्ये आपण इथे असं आहे की आपण ज्या व्यक्तीला, ग्रेट पर्सनला किंवा मेमोरेबल व्यक्तीला आपण लक्षात ठेवतो ते अल्टिमेटली त्याच्या बाह्य स्वरूपाला, जो प्रेझेंटेबल असतो आणि जो लक्षात आपल्या लोअर व्हेकल्सच्या लक्षात राहील असा, म्हणजे डोळ्यांनी बघितलेला, कानांनी ऐकलेला आणि अनुभव घेतलेला, अशा क्वालिटीज आपल्याला लक्षात राहतात. आत्मा आपल्याला कळलेला असतो का? त्या व्यक्तीचा आत्मा कसा होता कधीच नाही कळत. चाहे तो संत असू दे, चाहे चोर चोर असू दे, एखादा दरोडेखोर असू दे, एखादा फ्रॉड व्यक्ती असू दे, नाही तर एखादा क्रिमिनल असू दे, नाहीतर एखादा क्रांती. तर ह्या पद्धतीनं बाह्य स्वरूपच अल्टिमेटली लक्षात राहतं. पण त्याचा आत्मा कसा होता, कुठलीही व्यक्ती असू दे, चांगली अथवा अत्यंत वाईट, आत्म्याची स्थिती आपल्या कोणालाही कळत. आत्म्याची स्थिती आपल्याला कधीही कळत नाही की काय होती ऍक्च्युली, चाहे तो क्रिमिनल असू दे किंवा संत असू दे, ग्रेट बिंग असू दे, त्याची आत्म्याची स्थिती नाही कळत आपल्याला. कितीही प्रयत्न केला तरी आत्मा काय स्थितीत आहे हे कधीही कळत नाही. आणि म्हणून हा जो व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल परमात्मा श्रीकृष्ण वर्णन करतात आहे, त्या व्यक्तीचा आत्मा अत्यंत वेगळ्या स्थितीत स्थिर झालेला असतो आणि म्हणून त्याला हे सगळं देखावा स्वरूप त्याला मान्य नसतं आणि म्हणून तो त्यापासून पळण्याचा प्रयत्न करतो, दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि महत्व न देण्याचा प्रयत्न करतो. आपुला लौकिक ऐकू नये कानी, पूज्यता नयनी पाहू नये. अमुका हा थोर महंत म्हणून लोका आठवण होऊ नये. ऐसे जेथे वाटे तेथे सत्काराचा आणि आदराचा काय पाड. तिथे लक्षातही ठेवावं नाही असं वाटतं तेव्हा तिथे
सत्कार आणि आदर द्यावा ही काही मतलबच उरत नाही. पूज्य भावे कोणी करिता वंदन, मरणा समान वाटे भया जया. बृहस्पती ऐसी सर्वज्ञता थोर, तयासी साचार लाभताही. आपुला लौकिक न व्हावा म्हणून, वेड पांघरून जगी राहे. आता माहितीये मागे मला वाटतं मी जड भरताची गोष्ट सांगितली होती. तर जड भरताचं स्टोरी ना भागवतात सांगितली आहे. तर जड भरताने पहिला जन्म त्याला भरत म्हणून आला. आणि तेव्हा त्यांनी अनंत काळपर्यंत राज्य केलं आणि आध्यात्मिक बैठकही त्याची खूप प्रगती, खूप उच्च पदावर, उच्च स्थितीत होता तो. आणि मग नंतर त्यांनी संन्यास घेतला आणि राज्यापासनं आणि भावंडांना सगळ्या राज्य देऊन तो तिथून मुलांना वगैरे देऊन तो बाहेर पडतो आणि संन्यासाश्रम घेतो. संन्यासाश्रमात त्याला ते हरिणाची घटना घडते आणि तो त्याच्याकडनं हरिणामध्ये त्याचं मन अडकतं आणि त्यामुळे त्याचं सगळा साधना सगळी नष्ट होते. म्हणजे काय की तो अनुष्ठान वगैरे ध्यान वगैरे सगळं जे काही त्याची साधना चालू असते त्यापासून तो दूर निघून जातो आणि तो त्या हरणामध्येच माया मोहात त्या हरणाच्या अडकतो आणि त्याच्यानंतर त्याचा हरणाचा जन्म येतो आणि त्याच्यानंतर तिसरा जन्म त्याचा जड भरताचा आहे. तर त्या जड भरताच्या स्थितीमध्ये त्याला मागचे पूर्वजन्म दोन्ही आठवत असतात. का तर त्याचं सामर्थ्य आत्म्याचं तेवढं असतं की त्याला त्याची कपॅसिटी माहिती असते, त्याला पोटेन्शियल सोलचं माहिती असतं आणि काय स्टेजवरनं तो खाली पडला मोहाच्यामुळे, एका प्राण्याच्या मोहामुळे, तर ते त्याला सगळं लक्षात असतं. म्हणून जड भरत नावानी जेव्हा तो ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतो, अक्षरशः जसं इथे म्हटलेलं आहे तसं वेड पांघरून जगत असतो. पूर्ण ब्राह्मणाचा मुलगा असूनही तो ज्ञान संपादन करत नाही, वेड्यासारखं वागतो आणि लोक त्याला अक्षरशः नावं ठेवत असतात, दगड फेकून मारत असतात, अशी त्याची अवस्था असते. आणि तसाच त्यांनी ते जड भरताचं अख्खं जीवन तो तसंच जगतो, अख्खं. कारण का माहितीये का? की कुठेही लौकिक दिसून, कुठेही लोकांना रियालिटी त्याच्या आत्मस्थितीचं स्वरूप कळू नये म्हणून हे वेळ घ्यायची वेळ येते त्याच्यावर. कारण होतं काय, गंमत सांगते, की जेव्हा या पाथवर आता करत असतो माणूस काम, मागे मी सांगितलं होतं की सर्व्हिस सर्व्हिस अँड सर्व्हिस, जसं पुढे जातात तसं सर्व्हिसचा भाग येतो. आणि सर्व्हिस मध्ये म्हणजे कर्म करणार ना, त्याच्यामध्ये प्लस मायनस होणारच होणार. आपण नाही वाचू शकत त्यातनं. हा प्रचंड मोठा खेळ आहे. काय म्हणतो आपण, जन्म आणि मृत्यूच्या मध्ये चालणारा. स्पिरिच्युअल पाथवर चढताना तर भयंकरच कठीण होऊन जातो तो पाथ. म्हणजे ना आपण म्हणजे आता हा हा अशा स्थितीला का जातो की आत्मस्थितीत स्थिर होऊन. कारण अनुभवांनी जसं जड भरताच्या स्टेजला त्यांनी वेड पांघरलं, पण त्याच्या आधी त्यांनी सगळे बाकीचे ऑप्शन्स फॉलो केले. की एखाद्या एम्पथी इतकी जास्त होती की त्या बाळाला त्यांनी हरणाच्या जवळ सांभाळलं आणि न कळतपणे तो त्याच्यात गुंतला. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला खचकन खाली खेचू शकते, अगदी कुठलीही सुईच्या टोका एवढी ही घटना किंवा गोष्ट, हे त्याला जड भरताच्या म्हणजे हरणाच्या जन्मात जेव्हा येतो आणि तेव्हा त्या दोन्ही जन्मात त्याला त्याची चूक कळलेली असते की आपली मोठी मिस्टेक झाली. म्हणजे आपण कर्तृत्व केलं, काही कृती केली, काही देणं घेणं केलं, प्रेम दिलं, ते सुद्धा भयंकर होऊन जातं. कोणाला प्रेम देणं सुद्धा अशी स्टेज येऊन जाते त्या स्थितीत असलेल्या आत्म्याची, की त्याला अक्षरशः नको होतं की आता कुठलंही कर्म नको नवीन घडायला. आणि अशा स्थितीमध्ये तो अक्षरशः चालताना सुद्धा एवढूस मुंगी किंवा कीटक सुद्धा आपल्या पायाखाली मरू नये, आपल्या चालण्यानी, केवळ वॉक करण्यानी, म्हणून तो असं वाकडा वाकडा खाली बघत बघत चालत असतो. अशी त्यांची स्टोरी आहे. इतकं इतकं वेड्यासारखं.
रस्त्याच्या बाजूला राहायचं की कोणाला आपलं ज्ञान कळू नये, कोणाला आपल्या आत्म्याचा प्रकाश पोचू नये, आपलं लौकिक उघडकीस येऊ नये, आपला आत्मतत्वाचा कपॅसिटी किंवा लाईट इतकं भयंकररित्या त्यांना वेळ पांघरून जगण्याची वेळ येते आणि ती खरंच एका एका स्टेजला 100% येते. म्हणजे होतं काय की म्हणतात ना, अ, अ, संगतीचा परिणाम फार वाईट आहे. म्हणजे सोबत कोणाच्या राहणं किंवा सोबत जगणं समाजामध्ये ते सुद्धा कधी कधी एखाद्या शाप असल्यासारखंच व्हायला लागतं. म्हणजे चांगलं कर्म करता करता सुद्धा ते सुद्धा आपल्या अंगाशी येतं कधी कधी, अशी अवस्था होते. आणि म्हणून मग ही अनुभवातनं शहाणं होऊन एक एक इन्कारनेशन पणाला लावून त्याच्यानंतर आत्म्याला अक्कल येते आणि शेवटी ह्या स्टेज पर्यंत आत्मा पोहोचतो की आता काही नको, प्रकट होणंच नको, अजिबातच नको, काम करा, निघून जातीत ना. म्हणून बऱ्याच ठिकाणी आपल्याला जर चरित्र आपण वाचली तर आपल्याला संत भटकताना दिसतात. म्हणजे दक्षिणेकडनं उत्तरेकडे जाणार, मग उत्तरेकडनं परत दक्षिणेकडे येणार, त्याला यात्रा नाव दिलं जायचं, जेणेकरून एका ठिकाणी कुठे राहायचंच नाही आणि कर्म घडायलाच नको. पण तरीही भयंकर परीक्षा ही फार वाईट आहे या पाथवरची, की फार मोठं तुम्हाला टेस्ट येतात आणि झक मारत आपल्याला त्या बोगद्यातनं जावंच लागतं आणि कळत असून सुद्धा आपण त्या कुठेतरी दगडावर आपला ठेच लागतेच. ही खरी रियालिटी आहे, फार अवघड आहे. म्हणजे कठीण आहे हा पाच, प्रचंड कठीण आहे, चॅलेंजिंग आहे. चातुर्य लपवी महत्व हारवी, वेडी व मिरवी आवडीने. लौकिकाचा खेद शास्त्रांचा कंटाळा, जया वाटे भला स्वस्थपणा. जगे अवज्ञावे ऐसी इच्छा जीवी, सोय न धरावी आप्तवर्गे. अवज्ञावे म्हणजे तिरस्कार करावा जगाने आपला. लौकिकाचा खेद शास्त्रांचा कंटाळा, जया वाटे भला स्वस्थपणा. जगे अवज्ञावे ऐसी इच्छा जीवी, सोय न धरावी आप्तवर्गे. अंगीहीनतेचे भूषण होईल, लीनता बाणेल तेची करी. जगी हा जिवंत आहे की नाहीच, लोकासी हे साच कळावेना. आता असेच ना खूप सारे कॅरेक्टर्स होऊन गेले अर्थवर. म्हणजे आता श्रीएमचं जर चरित्र ऐकलं तर त्याच्यामध्ये कोणत्या माता त्या, नाव विसरले मी त्यांचं. एका एका स्त्रीचं वर्णन आहे श्रीएमच्या चरित्रामध्ये. अ, अम, आनंदमयी नाही, काहीतरी नाव आहे त्यांचं, विसरले मी. तर त्यांना त्या समुद्राच्या एका प्लेसवर कॉलेजमधनं ते जाऊन बसतात, तर तिथे त्यांना त्या माताजी दिसतात. अक्षरशः कुत्री असतात त्यांच्या बरोबर, भिकाऱ्यासारखी त्यांचं स्वरूप असतं, बाह्य स्वरूप हं. पण जवळ त्यांना वाटतं बापरे खूप घाणेरडे काळे काळे केस आणि सगळं, म्हणजे असं त्वचा घाणेरडी काळी आणि त्यांना असं वाटतं पिळस वाटल्यासारखं. पण एकदम लक्षात येतं की काहीतरी अद्भुत एनर्जी आहे या व्यक्तीच्या जवळ, म्हणजे स्त्रीच्या जवळ. आणि जवळ जातात तर त्यांना घाणीचा वास, दुर्गंध न येता सुगंध येतो आणि त्या आशीर्वाद देतात त्यांना. ते एक काहीतरी खिशामध्ये काहीतरी त्यांच्या फुटाणे असतं का काहीतरी असतं, ते त्यांना ते देतात. असं म्हणजे ती कृपा होते तेव्हा ते घेतात त्या त्याच्याकडनं. पण म्हणजे इतकं वेड म्हणजे भिकारी असल्यासारखं, रोडच्या बाजूला, अंगावर कपडे ढंगचे नाहीयेत, कुत्री बाजूला बसली आहेत, कोण माणूस फिरकत नाहीये, अशा अवस्थेत असे ग्रेट बिंग्स कधी कधी राहतात वेडे असल्यासारखे जगामध्ये. आणि कुठेही खातात, काहीही करतात, पण त्यांची अत्यंत उच्च अवस्था असते आत्म्याची. आणि म्हणून मगाशी मी म्हणलं, आत्मा काय स्थितीत आहे ना, ते बाहेरच्या चार आपल्या लोअर व्हेकल्सच्या मधनं नाही कळत आपल्याला. आणि म्हणून खूप मॅच्युरिटीची आवश्यकता आहे आपल्याला जगताना. म्हणजे स्पिरिच्युअल पाथवर आपण पण चालताना आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि इथून आपली परीक्षा खरं तर खूप, म्हणजे माहिती नाही आता थोडं म्हणजे मला सांगावं वाटतं की
जनरल असे जे ग्रंथांचे अभ्यास असतात ते जनरल ट्रॅकवर नेत असतात. अर्थ सांगतील आपल्याला किंवा श्लोकांचा अर्थ सांगतील किंवा मटेरियल वर्ल्ड मधला त्यातला अर्थ सांगतील किंवा त्यातला थोडासा आध्यात्मिक अर्थ सांगतील. पण मला जे सांगायचं असतं किंवा मला जे सांगावं वाटतंय आणि तुमच्यापर्यंत पोचवावं वाटत असतं कायम, की सिरियस नोटवर मी बोलत असते, खूप जास्त सिरियस नोटवर. तर त्यामुळे ते खूप अनएक्सपेक्टेडली काफी सिरियस स्टेजवर बोलत असल्यामुळे ते हायेस्ट एक्सपेक्टेशन केली जाते माझ्या बोलण्यातनं. पण ऍक्च्युली तसंच आहे हा पाठ. हा काही असंच हा मी अमुका ग्रंथ वाचला, हा अमुक केलं, ती स्टेज वेगळी असते. पण जेव्हा आपण सिन्सिअरली स्टडी करतो ना, तिथे स्टँडर्ड न चेंज होऊन जातं. कारण आपण रोजच जगत असतो. रोजच अनेक जन्म आपण असे मेनी इन्कारनेशन्स आपण काढले. कधी स्त्री बनलो, कधी पुरुष बनलो, कधी स्त्री बनलो, कधी पुरुष बनलो. आणि आपण असं जगत आलोय, जगत आलोय, जगत. अरे पण आता जेव्हा आत्मा जागा झालाय, त्याला जर काही कळतंय, काहीतरी वाटतंय, तर त्याला पूर्ण जागृतीचा आनंद घेऊ द्यावा, असं माझं इंटेन्शन आणि इच्छा आहे आणि अपेक्षा असते आणि आहे. आणि त्यामुळे मी खूप सिरियस नोटवर बोलते आणि एक्सपेक्टेशन पण तशीच ठेवते. कारण हे खूप मोठं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं प्लॅटर आपल्या समोर ठेवलं जातंय आणि ते प्लॅटरची खाण्याची योग्यता म्हणतो ना आपण, ती योग्यता पण आपल्यामध्ये आणणं आपलं पहिलं प्रथम कर्तव्य आहे. की आपण काय प्लॅटर खायला बसलोय. म्हणजे आपण 5 स्टार हॉटेलमध्ये बसलोय का आपण साध्या रोड साईड ठेल्यावर बसलोय. या दोन्ही मध्ये खूप फरक आहे. मग आपण कसं इम्पॉर्टन्स देतो की अरे नाही, इथे मग मॅनर्स आहेत, इथे टिकेट्स आहेत, मग ते काटा चमचा घेऊन खायचंय. आपण कसं त्याला फॉलो करतो, ज्या स्टँडर्ड मध्ये आपण जातो. तेच मटेरियल एक्झाम्पल, तेच ऍप्लिकेशन ना इथे पण अपेक्षित आहे. जेव्हा आपल्याला हायेस्ट स्पिरिच्युअल प्लॅटर मिळतंय, तर ते खाण्याची, पचवण्याची, डायजेस्ट करण्याची, चावायची आणि मिळण्याची ॲबिलिटी आणि पोटेन्शियल आपल्यात असलं तरी त्याच्या योग्यतेस उतरावं लागतं आणि स्वतः एफर्ट टाकावा लागतो. म्हणून आत्मा काय आहे ह्याचा जर आपण, आता आपण म्हणू की मग कसं कळणार आत्मा कोणाचा कसा आहे, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. की बाह्य 4 व्हेइकल क्षेत्रावर न जाता क्षेत्रज्ञापर्यंत आपण कसं पोहोचणार. त्या क्षेत्रज्ञापर्यंत पोहोचण्याची की ही आहे, चाबी ही आहे की पहिले आपल्याला आपल्या क्षेत्रज्ञासोबत जगावं लागेल. ही पहिली चाबी आहे, की आहे की पहिले आपण आत्मा म्हणून जगायला शिकलं पाहिजे. ना की लोअर व्हेइकल्स आणि आपलं नाव, आपली आयडेंटिटी, आपल्या पोटेन्शियल्स, आपल्या क्वालिटीज, आपलं नेचर ह्याच्यात न राहता आपण पहिले आत्मस्थितीत बघितलं पाहिजे स्वतःला. तेव्हा आपण दुसऱ्याच्या आत्म्याला जरा बघू शकतो. जरा एक झलक. डीपर लेवलवर जायचं त्याला तेवढी आपली पण प्युरिफिकेशन लागते. आणि तेव्हा आपल्याला रिअल रियालिटी समोरच्या एनर्जीची सेन्स होते. तेव्हा जाऊन आपल्याला कळतं की आत्मा किती शुद्ध आहे आणि खरंच तो बोलतोय तसा आहे का. याची आपण तपासणी तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण तेवढं स्वतःवर काम करू. तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत. आपण बाह्य स्वरूपाला बघूनच करत राहतो आणि तो शुद्ध वेडेपणा होतो. कारण आत्मा काहीतरी वेगळा असतो. कधी कधी बघा खूप चांगले दिसतात व्यक्ती, म्हणजे आपल्याला बाहेर बघताना की खूप वेगळे वागत असतात. बिझनेसमन म्हणा किंवा स्पिरिच्युअल पाथ मधले आजकाल स्कूल्स आहेत वेगळी वेगळी, किंवा बरेच लोक वेगळं वेगळं काय 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 टेक्निक्स काढून क्लासेस घेतात किंवा असं काय काय वेगळं वेगळं शिकवतात. योगा म्हणा, प्राणायाम म्हणा किंवा ह्या स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज. पण अंतरंग काय असतं हे अत्यंत महत्वाचं आहे. तिथे अप्रोच काय आहे सोलचा, त्याची डेप्थ किती आहे, त्याचं इंटेन्शन काय आहे प्रोग्राम रन करण्यामागचं.
मागचं इंटेन्शन काय आहे, हे सगळं मॅटर करतं. कारण ते कुठे ना कुठे आपण त्या आत्म्याच्या मार्फत ते लर्निंग घेत असतो. आणि ते घेताना त्या आत्म्याच्या क्वालिटीज पण कुठेतरी ट्रान्सफर होत असतात. आपण बघतो ना, पाईप जो असतो ह्याचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी आपलं वॉशिंग मशीन असतं. वॉशिंग मशीनला पाणी जे जोडतो तो एक पाईप असतो. मी हे माझ्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वरनं एक्झाम्पल देते. आता प्रत्येकाला येतं नाही येतं, ज्यांच्याकडे पाणी स्वच्छ आहे त्यांना कदाचित हा अनुभव आला नसेल, पण मी माझं सांगते की तो जो पाईप जोडलेला आहे नळाचा, त्यातनं पाणी येतंय. ठीक आहे. आता कधी कधी ना अ, ते पाणी खालनं आमच्या बोअरवेल मधनं येतं, तर ते पाईप कधी कधी एक एक 15-20 दिवसांनी ना घाण यायला लागते त्या पाण्यातनं. तर त्याला ना धुवावं लागतं काढून. पाईपचं आतमध्ये ब्रश टाकून तो धुवावा लागतो. तसं घाणेरडं घाण निघते ह्याच्यासारखी, काय शेवाळ्यासारखी. आणि ती घाण सगळी नाहीतर कपड्यांमध्ये यायला लागते. तर त्या पाईपला आतमधनं लागलेली आहे ना ती ती पाण्याबरोबर बाहेर येते. तसंच ज्याच्या थ्रू आपल्याला मटेरियल येत आहे, नॉलेज येत आहे, त्या पाईपची आतली अवस्था काय आहे, ती बरबटलेली आहे का, ती घाण आहे का, त्याच्यात काही सेल्फिश इंटेन्शन्स आहेत का, काही प्लॅन्स आहेत का, काही सेल्फ मोटिव्ह आहे का. ते जर असेल तर त्याच्या थ्रू आपल्याला येणारं नॉलेज ना ते सगळं घाण घेऊन येतं. आणि हे सगळं सटल लेवलवर होतं. हे काही फिजिकल प्लेनवर दिसणाऱ्या गोष्टी नाही आहेत या खूप सटल लेवलवर. नॉलेज जे इम्पार्ट होतं इकडनं तिकडे दुसऱ्याकडे जातं, ते सटल लेवलवर ट्रान्सफर होतं इकडनं तिकडे. आणि त्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत. या खूप सूक्ष्मातल्या गोष्टी आहेत. आणि ह्या सूक्ष्माच्या गोष्टी कळण्यासाठी आपल्याला तेवढ्या पद्धतीनं स्वतःला हे करावं लागतं, प्युरिफाय करावं लागतं. इवन आता एखादं गाणं शिकणारा असेल, गाणं गाणं ही डिवाइन एनर्जी आहे, सॉन्ग किंवा शब्दब्रह्म. तर संगीत संगीत जे आहे ते डिवाइन आहे. ते संगीत देणारा जो असतो, तो त्याच्या पाईप मधनं संगीत आपल्याकडे येत आहे. ते संगीत कसं येत आहे आणि ते मी कसं उचलतीये आणि एक्झॅक्टली काय क्वालिटीचं उचलतीये, आणि उचलल्यानंतर माझा पाईप ऍक्च्युली कसा आहे, इनर आत्मा, हे सगळ्यावर रिझल्ट डिपेंड करतो, आउटकम अख्खं. आता हे खरं तर या खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि या खूप मोठ्या कॉन्सेप्ट आहेत. पण मला असं वाटतं माहिती असेल ना तर माणूस त्या अँगलनी विचार करायला लागेल. आणि बुद्धीला चालना मिळून पर्सेंट बाय पर्सेंट काम करून 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 ग्रॅज्युअली प्युरिफिकेशन स्टार्ट होईल. आणि म्हणून आत्म्याची स्थिती काय आहे हे अत्यंत महत्वाचे. पण आता प्रत्येकाचेच अनंत जन्म होत असतात. या स्थितीला पोचलेला हा जो आत्मा आहे ज्याच्याबद्दल परमात्मा श्रीकृष्ण वर्णन करतोय, त्यांनी सुद्धा अनेक जन्मांमध्ये टक्के टोणपे खाल्लेले आहेत. आणि त्यामुळे ती शेवटची अवस्था अशी येते, जड भरतासारखी, की कुठलंही बाबा ब्लंडर नको व्हायला, कुठेही चूक नको व्हायला आणि पुन्हा अडकणं नको. आणि त्यामुळे मग असं वेड वेड पांघरून बसावं लागतं आणि वेड बनून जगावं लागतं, जेणेकरून त्या सामाजिक चिखलापासून निर्मळ आणि दूर असा तो आत्मा जगतो, लाईफ कंप्लीट करतो, ज्याला द्यायचं त्याला देतो आणि निघून जातो. हेच आहे ते व्यक्तिमत्व जे इथे वर्णन केलेलं आहे. अंगहीनतेचे भूषण होईल, लीनता बाणेल तेची करी. जगी हा जिवंत आहे की नाहीच, लोकासी हे साच कळावे ना. ऐसे जिणे व्हावे हिच आशा भारी, स्वभावे अंतरी जयाची या. अक्षरशः अशी इच्छा होते की काही नको, हे नको वाटायला लागतं शेवटी. कारण मटेरियल वर्ल्ड आलं म्हणजे त्याच्याबरोबर सगळं येतं. म्हणतात ना, असं म्हणतात की लक्ष्मी मागून मागितली म्हणजे लक्ष्मीच्या मागे लागलं
तर लक्ष्मी म्हणजे धन संपत्ती. त्या धन संपत्तीच्या बरोबर बाकीच्या पण इतर बऱ्याच मायनर गोष्टी एंटर करतात आपल्या लाईफमध्ये. ती आपण होऊन आपल्या लाईफमध्ये हसत येईल, तर तेव्हा त्या लक्ष्मीची एनर्जी वेगळी असते. तसंच आहे हे. जेव्हा काम करायला आपण जातो, आता नाली साफ करणारा माणूस असतो, तो स्वच्छ राहू शकतो का? छान गोरा पान, स्वच्छ नवे इस्त्री केलेले कपडे आणि नालीत उतरून तो तसाच आहे आणि तो नाली साफ करतोय, नाही राहू शकत. तोही बरबटणार, तोही घाण होणार, तोही डर्टी होणार. आणि मग संध्याकाळी जाऊन अक्षरशः त्याला त्याची घाण वाटणार, अंगाला लागलेल्या चिखलाची आणि घाणीची. आणि तो आंघोळ करून तो पुन्हा स्वच्छ होणार, पण पुन्हा उद्या त्याला यायचंच आहे साफ करायला. अशी काम करणाऱ्याची अवस्था होते स्पिरिच्युअल पाथवर. आणि काम केल्यानंतर एक स्टेजला त्याचा आत्मा मागतो की मला वेळ लावून पाठव, चाहे हरकत नाही. ज्याला द्यायचंय, ज्याच्या नशिबात असेल त्याला मी बरोबर मिठाई देईन, खाऊ देईन. पण मला ते घाणीत बरबटायला जायचं नाही. त्यापेक्षा मीच घाण होऊन नाटक करून जगेन, तर कोणी माझ्या जवळच येणार नाही, अशी अवस्था होते. आणि खरंच ही मागणी आत्मा 100% करत असणार ह्याची मला खात्री आहे आज अनुभवांनी. अक्षरशः जीव नकोसं म्हणजे ते काम सुद्धा नकोसं वाटायला लागेल, इतकं वीट आल्यासारखं होऊ शकतं. जगी हा जिवंत आहे की नाहीच, लोकासी हे साच कळावे ना. ऐसे जिणे व्हावे हीच आशा भारी, स्वभावे अंतरी जयाची. आताच बोलले मी की शेवटी त्या आत्म्याला वाटेल नको, त्यापेक्षा मीच घाणीसारखं बनून राहतो. कोणी माशी सुद्धा फिरकणार नाही माझ्याजवळ. हा, पण आता त्या हम्म, काय बाई मैया मई काहीतरी असं काहीतरी नाव होतं त्या माताजींचं, जाम मला नाही, आठवत नाही. हं? माईमा माईमा माईमा. माईमा. हा, तर त्या माईमांच्या आतनं श्रीयमना काहीतरी एनर्जी मिळणारच होती. त्यामुळे बरोबर ते अट्रॅक्ट झाले आणि माईमाकडे गेले आणि त्यांना तो प्रसाद, कृपा प्रसाद तिच्याकडनं मिळाला. हेच आहे ते की ज्यांना द्यायचंय ना त्यांना मी गोड खाऊ भरवेन, पण मला बाबा सगळ्यांचं नको, त्या लोकांचा संपर्क संसर्ग नको. अशी ती आत्म्याची अवस्था होते. हिंडे फिरे की हा वाऱ्या सवे जाय, ऐसी भ्रांती होय लोका लागी. आपुले अस्तित्व कळू नये लोका, नामरूप जे का तेही लोको. भिवू नये कोणी जगी आपणास, ऐसेची नवस करी जोका. जनहीन स्थान वाटे जणू प्राण, नित्य रममाण एकांती जो. जयाचे सख्यत्व जुळे वायूपाशी, बैसे गगनाशी बोलत जो. जीवे प्राणे झाडे आवडती जया, फार धनंजया काय सांगू. तो नेचर, प्रकृतीच्या ह्याच्यात आनंदात असतो असा आत्मा. त्याला काही नको वाटतं. जे जे मॅनमेड आहे, मॅनमेड आहे, ह्युमन मेड आहे, ते त्याला नको वाटतं. त्याला नेचरच्या जवळ तो आनंदी राहतो, कारण त्याची नॅचरल स्थिती आहे आत्मस्थिती. आणि बाहेरचं प्रकृती ही नॅचरल आहे, आदिशक्ती स्वरूपा. तर त्यामुळे तो नॅचरल स्टेज आणि नेचर हे कनेक्ट होतं. पण मॅनमेड एन्व्हायरमेंट अँड मॅनमेड थिंग्स त्याला नकोशा वाटतात. देखसी ही चिन्हे जयाची ठाई, तया झाली पाही ज्ञानप्राप्ती. ज्ञानी याच्या ठाई अमानित्व कैसे, तुझ येणे मिसे दाखविले. आता पंडुसुता अदंभाची खूण, देऊ दाखवून तुझ लागी. तरी अवधारी अदंभित्व, ऐसे चित्त मन जैसे लोभियाचे. जीव जाओ परी ठेविले पुरोन, आपुले ते धन प्रकटीना. तैसे निज पुण्य मुखे उच्चारोनी, मिरविना जनी प्राणांतीही. जैसी पान्हा चोरी ओढकर गाय, किंवा झाकी वय प्रौढ वेश्या. ना तरी धनाढ्य वेढीला चोरांनी, दाखविना राणी धनिकत्व. किंवा कुंती सुता कुलस्त्री साचार, आपुले शरीर झाकी जैसे.
किंवा शेतकरी झाकी जैशारी परी मृत्तिके माझारी पेरिले जे. तैसे दान पुण्य घडे जे आतून ठेवी ते झाकून नम्रपणे. बाह्य शरीराचा नह उपासक रंजविना लोक लौकिकार्थ. स्वधर्मानुसार आचरे तो जे का जगी त्याचा डंका वाजविना. धर्माचं आचरण होतं तिथे, पण कुठल्याही प्रकारे बाह्य प्रवृत्तींना देखावा करून जगण्याची वृत्ती नसते. काही मांडण्याचा प्रकार नसतो. कशाचंच काही म्हणजे काय म्हणतो ना, मिरवणं असतं ना, ते तिथे होत नाही. लौकिक दृष्ट्या काही अ, मांडणं जे असतं ते काही तिथे बिलकुलच नसतं. स्वधर्मानुसार आचरे तो जे का जगी त्याचा डंका वाजविना. करो कोणावर कोणावरी किती उपकार करीना उच्चार परी त्याचा. विकोनिया विद्या मिरविना कीर्ती नाही गर्व पोटी अभ्यासाचा. आता विकोनिया विद्या मिरविना कीर्ती, आता एक सिंपल फंडा आहे. म्हणजे मी बिलीव्ह करते या गोष्टीवर स्वतः, आणि त्या प्रिन्सिपल्सवर हे लाईफ आहे की जे काही येतंय ना, ज्ञान, ज्ञान ही संज्ञा, शब्द छोटा आहे पण त्याचा अर्थ फार मोठा आहे. प्रत्येक गोष्टीचं नॉलेज, जगायचं कसं, वस्तूंचं नॉलेज, भाषेचं ज्ञान, किंवा विषयांचं ज्ञान, कुठल्या पर्टिक्युलर फील्डचं ज्ञान, विज्ञानाचं ज्ञान, गणिताचं ज्ञान, प्रत्येक ज्ञान, एव्हरी सिंगल नॉलेज हे ना डिवाइन एनर्जी कडनं येतं. त्याच्यावर आपण आपलं काय म्हणतो, आपण स्टॅम्प नाही लावू शकत, आपलं लेबल नाही लावू शकत. मार्केटमध्ये करतात ना, मॅन्युफॅक्चरर एक वेगळा असतो लोकल, त्याच्यावर त्याच्याकडनं माल परचेस करते कंपनी, लोकल कंपनी, त्या वस्तूवर आपलं लेबल लावते आणि ते ती बाजारात आपल्या नावाने विकते. ऍक्च्युली सेम थिंग नॉलेजच्या लेवलवर आपण करू शकत नाही. ह्युमन नाही करू शकत. कुठूनही येणारं नॉलेज हे डिवाइन नॉलेज आहे, कसलंही असू दे. अगदी पैसे कसे कमवायचे हे सुद्धा, प्रत्येक नॉलेज, नॉलेज मध्ये सगळं येतं, जगण्यासाठीच सगळं असलेलं नॉलेज ते डिवाइन आहे. आणि ते आपण विकू शकत नाही, त्याला आपण आपलं लेबल नाही लावू शकत, त्याला आपण आपला अधिकार नाही सांगू शकत. ते वरून येतं आणि त्यामुळे ते आपण फक्त मीडियम बनतो आणि ते पुढे फ्लो होतं. मधलं मीडियमचं काम आपली फिजिकल बॉडी करत असते. मग ते कोणी असू दे, कुठला शिक्षक असू दे, किंवा स्पिरिच्युअल टीचर असू दे, किंवा कुठलेही बिझनेसमन असू दे, कुठल्याही पद्धतीचा मनुष्य असू दे, त्याच्याकडे असलेलं ज्ञान हे वरून आलेलं आहे आणि ते तसंच खाली गेलं पाहिजे. मग ती विकायची किती विद्या, ह्याच्यात सुद्धा एथिक्स आहेत. काही काही एथिक्स लावले पाहिजेत. तर आपल्याला दिसत नाही, पण म्हणून काही लोकांनी पैसे कमवू नये याच्या काय आपण अगेन्स्ट वगैरे नाही आहे. पण मी इथे टेक्निकली काय कॉन्सेप्ट आहे तो सांगते मी, की काय अर्थ आहे त्याचा. तर हे ज्ञान आपल्याकडे आलेलं आहे, त्याच्यातनं मला मिळेल असं धन त्यातनं प्राप्त करून आपण ते ज्ञान विकायचं, आपलं लेबल लावून, बिझनेसचं किंवा ह्याचं. तर हा कॉन्सेप्टच एखाद्या स्टेजवर जाऊन पटेन असा होतो. मटेरियल वर्ल्डवर म्हणजे कोणी पण सांगायला येईल, अरे त्याला काय होतं, हे तू सांगतोय ना, तुझ्याकडे आहे ना, हे तू बनवलंय ना, मग तू विकू शकते, विकू शकतोस, असं लोक सांगतील मटेरियल प्लेनवर. पण जेव्हा हा असा अभ्यास उलटा आपला सुरू होतो ना, उलट्या दिशेने जायचा, तेव्हा आपल्याला आतमधनं आत्मा ना टोचायला लागतो आपल्याला आतनं, की हे तुझं आहे का खरंच, ह्याला तू बिलॉंग, म्हणजे ओरिजिन ओरिजिन तुझं आहे का, मालकी आहे का, नाहीये ना. जे साधं पेंटिंग सुद्धा, मला असं वाटतं पेंटिंगची जी कॉन्सेप्ट नावाची, आयडिया नावाची वस्तू आहे, जी ऍब्स्ट्रॅक्ट आहे, आणि त्याला हातात न उतरवलंय, तर त्या हात, ही फिजिकल बॉडी मी म्हणणं म्हणजे पुन्हा परत लोअर लेवलवर येऊन कनेक्ट होणं झालं, पहिली गोष्ट. दुसरी,
या हातातनं बनलं म्हणून माझं हे म्हणणं, आणि जरी हाताने बनवलं असलं तरी हातातनं जो प्राणवायू काम करतोय, जो आत्मा काम करतोय, तोही जर त्याचा अंश आहे, तर म्हणजे मग कोणाचं बनलं ते पेंटिंग? इतक्या लेवलवर जाऊन विचार होतो. आणि मग वेडेपणा वाटतो. म्हणजे अशा स्टेजला जाऊन अक्षरशः पैसा कमवणं सुद्धा कठीण होऊन बसतं. ही गंमत सांगते मी, ही रियालिटी आहे, की पैसा कमवणं सुद्धा अवघड होऊन बसतं. कसे पैसे कमवायचे असा प्रश्न पडतो एका लेवलवर जाऊन. आणि मग जेव्हा अगदी शेवटच्या पॅच मध्ये माणूस असतो ना, तेव्हा तेही सोडून द्यायचा विचारात यायला करायला लागतो, की जाऊ दे, जेवढे घेऊन जातात तेवढे घेऊन जाऊ दे, मला काही याच्यातनं हे करायचं नाही. पण ती स्टेज कुठली येते माहितीये? जेव्हा तुम्ही मटेरियल वर्ल्ड मधनं शिफ्ट होऊन जाता, मग त्या अवस्थेत जे पांघरल्यासारखं जगायचं असेल तरच तिथे ते पॉसिबल आहे, हा हा ऍप्लिकेशन करणं कॉन्सेप्टचा, की माझं नाही आहे, देणारा मी नाही आहे आणि घेणारा मी नाही आहे, काहीच नाही आहे, मी फक्त मीडियम आहे, इथून घेऊन जा, आणि दिलं. पण ते जेव्हा आपण घर असं जगतो जगामध्ये, आय होप तुम्हाला कळतंय मी काय सांगतेय, किंवा पुन्हा ऐका म्हणजे मग कळेल, कदाचित क्लिक होईल मी काय बोलतेय. जेव्हा आपण लोकांमध्ये जगामध्ये जगत असतो ना, तेव्हा ते नाही जमत असे असे विचार. तिथे फ्रिक्शन व्हायला लागतं. पैसे पण पाहिजेत, पण करावं पण नाही वाटत आहे, विकावं पण नाही वाटत आहे आपल्या नावानी. मग ते फ्रिक्शन व्हायला लागतं आणि त्याचा त्रास व्हायला लागतो. पण शेवटी एक स्टेज अशी येते की आपण या मटेरियल लोअर वर्ल्ड मधनं शिफ्ट होऊन जातो. आत्म्याच्या टोटल भूमिकेत गेल्यानंतर आपल्याला त्याची पण फिकीर वाटेनच येते, की असलं काय नसलं काय, अन्न मिळालं काय नाही मिळालं काय, कपडा असला काय नसला काय, डोक्यावर छत असलं काय नसलं काय. अत्यंत उच्च स्थिती ज्याचं इथे वर्णन केलेलं आहे ह्याच्या आधी थोड्या 2-4 ओळी वर, तर ती स्थिती आहे. पण त्याच्या आधी फ्रिक्शन येतं, त्याच्या मागे माणूस आपलं बिझनेस, काम धंदा, पोट सांभाळण्यासाठी आणि परिवाराचा धर्म पालनासाठी माणूस करतो. आणि मग त्याच्या मागे आणखीन पूर्ण इंटरेस्टने करतो. असं करत करत मागे मी उलट नेलं, पण या पद्धतीनं प्रोग्रेस होतो माणसाचा. म्हणून जे पैसे कमवतायत ते अजिबात चुकीचे आहेत असं मी म्हणत नाहीये, मी चुकीचे म्हणतच नाहीये, ते मस्ट आहे. कारण आपल्याला उदरनिर्वाहासाठी, आपला धर्म पालन करण्यासाठी, आपलं फॅमिलीला चालवण्यासाठी आणि या जगात जगण्यासाठी मनी ही एनर्जी अत्यंत आवश्यक आहे. पण जेव्हा पुढचं सांगून ठेवते मी ऍडिशनल, की जेव्हा प्रोग्रेस व्हायला लागतो तेव्हा फ्रिक्शन यायला लागतं, की अरे हे कळायला लागतं की मी आत्मस्थितीत आहे, मग हे काहीच माझं नाही आहे, मग मी माझं लेबल कसं लावू, मग मी पैसा कसा कमवू, मी काय डिमांड करू, काय बेसिसवर मी पैसे मागू, असं गोंधळ व्हायला लागतो. मग खूप काउन्सिलिंग करतात आपल्या बरोबरची लोक, की असं कर तसं कर. मग कधी कधी सांगतात पॉवर्टी कॉन्शियसनेस आलाय. म्हणजे एक थॉट प्रोसेस आहे ती पॉवर्टी कॉन्शियसनेसची, की पैसे नको 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 करत माणूस उलटा उलटा जातो. पण ते ऍक्च्युली आता ते काय बोलायचं, तिथे पॉवर्टी कॉन्शियसनेस नसतो, ती आत्म्याची स्थिती बदलत जाते. आणि मग शेवटी नको वाटायला लागतं, नको पैसे, नको हे, नको ते, नको नाव. आणि मग शेवटची ती वर सांगितलेली अवस्था आहे, की अक्षरशः वेड्यासारखं मग माणूस जगणं पसंत करतो आणि आत्म्याची तीच मागणी घेऊनच आत्मा जन्माला येतो, की मला आता काही नकोय, जेवढा हा इन्कारनेशन आहे तो त्या स्थितीत मी काढेन वेड्यासारख्या, आणि मी देह सोडून वर येईन आणि मग प्रमोशन पुढचं. तर अशा पद्धतीनं हा पाथ चालतो. म्हणून चुकीचं काहीच नाहीये. जे सगळेजण आपापल्या जागी करेक्ट आहेत, जे जे ज्याची ज्याची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये सगळे व्यवस्थित आहेत. त्यामुळे आपण काही कोणाचं काही खोडून नाही काढत आहे, की पैसे कमवणं वाईट आहे वगैरे असं आपण काहीच बोलत नाहीये. विकोनीय विद्या मिरविना कीर्ती, नाही गर्वपोटी अभ्यासाचा, देव धर्मकारी उदार संपूर्ण, परी तो कृपण देह भोगी. पाहू जाता घरी सर्वथा टंचाई, आणि देह तोही रोडकाच, परिदातृत्वात कल्पवृक्षासीही हार जात नाही स्वभाव येतो. उदारपणात तो परिदातृत्वात कल्पवृक्षासीही हार जात नाही स्वभाव येतो.
अशी अवस्था होते. मग आता तुकाराम महाराजांचं चरित्र किंवा आपण मूव्ही बघितले त्याला आपण आठवा. ती बायको ओरडत असते, काय तुम्ही पैसे नाही आणत घरात, बाजूचे घरातले राहणारे बघा, दोन पोरं आहेत आपल्याला, तिचं शिक्षण करायचं, त्यांना शिकवायचं, त्यांना चांगल्या घरात मुलीला द्यायचं, घर चांगलं पाहिजे, चार माणसं येतात. किती तेवढं तिचा जीव नुसता उलथापालथ होत असते बिचारीची. आणि ते काय करत असतात? काही नाही. ते विठ्ठल 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 करत असतात. आणि मागच्या वेळेला मी सांगितलं, ती मुलं त्याच्यात मूवीत दाखवलंय, ऊस मागतात तर ते एवढी मोठी आहे मिळते त्यांना बोळी ऊसांची, आणि ती घरी येताना शेवटी दोनच उरतात. कारण ते दान करत 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 येतात, ते कोणालाही नाही म्हणत नाहीत, शेवटचे दोन ते उरवतात पोरांसाठी. अशी ती अवस्था आहे. मग तिथे देताना पण काही वाटत नाही. काय सांगू फार, स्वधर्मी तो थोर, प्रसंगी उदार परिपूर्ण, आत्मचर्चेसाठी अत्यंत प्रवीण, एरवी अज्ञान वेडा जैसा. असा असा वेडा वाटेल, पण जर चर्चा करायला बसाल आत्म्याची, तर तो अत्यंत उत्तम ज्ञान देईल. कारण त्याचा आवडीचा विषय तोच आहे, आत्मचर्चा. आत्म्याची चर्चा करायला आवड, तोंड उघडेल तर तेच निघेल. बाकी त्याला काही सामाजिक व्यवहाराशी आणि व्यवहार ज्ञानाशी आणि देवाणघेवाणीशी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यात काही इंटरेस्ट नाही. आत्मचर्चा करायला या, कित्येक तास तो करेल, विदाऊट फेल. केळीची ती जैसी सोपटे पोकळ, परी सूर रसाळ फळे दाट, नातरी विरळ दिसे मेघजाळ, वाऱ्याने जाईल ऐसे वाटे, परी जलधारा वर्षोनी नवल, करी भूमितल जळ पूर्ण, तैसे संपूर्णत्व तयाचे पाहोन, होय समाधान कोणासीही, परी सांसारिक दृष्ट्या सर्वथैव, उणी वेसी ठाव तोची असे, असो ऐसी चिन्हे जयाची आठाई, तया झाली पाही ज्ञान प्राप्ती, नातरी विरळ दिसे मेघजाळ, वाऱ्याने जाईल ऐसे वाटे, परी जलधारा वर्षोनी नवल, करी भूमितल जळ पूर्ण, तैसे संपूर्णत्व तयाचे पाहोन, होय समाधान कोणासीही, परी सांसारिक दृष्ट्या सर्वथैव, उणी वेसी ठाव तोची असे. असा दिसायला संसारात तो बिलकुल त्याच्यात नाही सुटेबल तो. आपण ह्यांचंच उदाहरण घेऊ, काय तुकाराम महाराजांचं किंवा मीरेचं. संसारात ते फेल झाले प्रपंच करण्यात, पण परमार्थ ज्ञानामध्ये अत्यंत उच्च अवस्था आत्म्याची. पण प्रपंच करायला सांगाल तर तिथे फेल दिसतात, कुठे? मटेरियल प्लेनवर. पण आत्म्याचं सामर्थ्य अत्यंत उच्च आहे. असो ऐसी चिन्हे जयाची अठाई, तया झाली पाही, परी सांसारिक दृष्ट्या सर्वथैव, उणिवेसी ठाव तोची असे. असो ऐसी असो ऐसी चिन्हे जयाची अठाई. असो ऐसी चिन्हे जयाची अठाई, तया झाली पाही ज्ञानप्राप्ती, पार्थ अदंभित्व, दंभपणा नसणं म्हणजे अदंभित्व. पार्थात अदंभित्व सांगितले जाण, आता ऐक खुण अहिंसेची. आता त्याच्यातले पहिल्या क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी स्थिर असलेल्या माणसाचे आणि साधकाचे किंवा पारमार्थिक व्यक्तीचे गुण सांगितले, पहिले आत्माची स्थिती सांगितली. आता त्याच्यानंतर त्याच्यात असलेले सद्गुणांची एक 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 ओळख देतात डिटेलमध्ये, की त्याच्यातले सद्गुण कसे कसे असतात. अहिंसा. आता अहिंसा काय लेवल पर्यंत असते? जो तो अहिंसेचे करी निरूपण, परिमते भिन्न ज्याची त्याची, वृक्षाची या शाखा खांडोनिया जाण, करावे कुंपण बुंदा लागी, किंवा तोडोनिया आपुलाचा हात, तेणे क्षुधा शांत करावी गा, ना तरी देऊळ मोडोनी साचार, बांधावे आवार देवा लागी, तैसी हिंसेनेच साधावी अहिंसा, निर्णय हा ऐसा कर्मकांडी. कर्मकांड करणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं अहिंसेची संज्ञा काय आहे, डेफिनेशन ते त्यांनी दिलंय. आपण प्रोटेक्शन घालायला कुंपण, पण त्याच्यामध्ये आपण झाडं तोडतो, मग ती अहिंसा आहे का? तर नाही आहे. तर अशा पद्धतीनं आपण
फिजिकल प्लेनवर, मटेरियल प्लेनवर लोकांच्या जगामध्ये अहिंसा कशी पाळली जाते? विचित्र पद्धतीने. म्हणजे अजाणतेपणी आपण हिंसा करून अहिंसा केली असं दाखवतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कर्मकांडामध्ये या पद्धतीने हिंसा करून अहिंसा साधली जाते. अवर्षणे त्रस्त झाले सारे जग, मग केले याग पर्जन्येष्टी. तव तया यज्ञ यागारंभी, साच दिसे रोकडीच पशु हिंसा. ऐशा स्थिती माझी कैसे पैल तीर, पाहता येणार अहिंसेचे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीरामांचं आहे. श्रीरामांच्या चरित्रात आहे की त्यांनी तो पहिला हे केला, अश्वमेध यज्ञ. आणि तो घोडा जो पाठवला, तो घोडा त्यांनी पहिली स्टेप ही घेतली की घोड्याचा बळी द्यायचा नाही. घोड्याचा बळी नाही द्यायचा, नाहीतर मग उपयोगच काय आहे? जे सामर्थ्य दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, आपण एखाद्या जीवाला संरक्षण नाही देऊ शकत आणि त्याला मारून आपण आपल्या सामर्थ्याचं प्रकटीकरण करणार आणि झेंडे लावणार सगळीकडे यशाचे, आणि एका जीवाचा बळी देणार आपण. तर आपल्याला हिंसा कशी हे करायची आहे त्याच्यावर विचार केला पाहिजे. विचारांमधनं हिंसा होते, शब्दांमधनं हिंसा होते, नजरेतनं, दृष्टीतनं हिंसा होते, आणि हातापायांनी हिंसा होते ती माहितीच आहे सगळ्यांना. मारहाण होणं हिंसा. तर अहिंसा हा आपल्या ह्याच्यामध्ये व्हर्च्यू आहे एक. आपल्या काय म्हणतात, पतंजलीच्या अष्टांग योगामध्ये जे 5 व्हर्च्यूज आहेत, यम नियम, त्याच्यामध्ये अहिंसा पण आहे. तर अहिंसा म्हणजे काही नुसतंच हात आणि पायांनी हिंसा हिंसा न करणं असं नाहीये. अहिंसा ही मनातनं, विचारांमधनं, नजरेतनं, कृतीतनं, एक्सप्रेशन मधनं, या सगळ्यातनं हिंसा करत असतो आपण, आणि शब्दांमधनं. तर त्या सगळीकडे अहिंसाला ऍप्लिकेशन झालं पाहिजे. तव तया यज्ञ यागा आरंभीच साच, दिसे रोकडीच पशु हिंसा. ऐशा स्थिती माझी कैसे पैल तीर, पाहता येणार अहिंसेचे. सांग पार्था हिंसा पेरोनी केवळ, काय उगवेल अहिंसा ती. तेच म्हटलं ना, मगाशी एक्झाम्पल दिलं की पहिले आपण आपल्या यशाची, कीर्तीचे आपण झेंडे झेंडे गाडणार सगळीकडे, आणि आपलं सामर्थ्य दाखवणार, त्याच्यात आपण बळी देणार एका आपल्या, ज्याने आपलं हे पोचवली कीर्ती, त्याच प्राण्याचा आपण बळी देणार. मग त्या प्रथेला आणि त्या कृतीला काही अर्थ आहे? तेच श्रीरामांनी विचार केला याच्यावर, आणि तेच इथे म्हटलंय की सांग पार्था हिंसा पेरोनी केवळ, काय उगवल अहिंसा ती. परियाज्ञिकांचे पाहोनी हे धैर्य, वाटते आश्चर्य महाबाहो. आयुर्वेद तोही हाची मार्गधरी, जीवासाठी करी जीवघात. देखो निया नाना रोग व्याधीग्रस्त, लोळती बहुत जीव येथे. तया जीवांचे ते हरावया दुःख, औषधे अनेक योजली जी. तेथे प्रारंभीच नाना कंद भले, काढावे लागले खणवोनी. पाना समवेत नाना वनस्पती, काढविल्या किती उपटोनी. मोडोनी अभाग घेतला मधील, काढविली साल कित्येकांची. सगर्भ कित्येक वनस्पती भल्या, कुटी काढविल्या उकडोनी. जयाचे कोणीही करीती ना वैर, ऐशा थोर थोर वृक्षा लागी. खांचोनी सर्वांगी काढविला चिक, मग केले शुष्क सत्वहीन. कोण सचेतना कोणा सचेतना घालोनी हात, काढोनी पित्त तयाचेही. सचेतना म्हणजे जिवंत प्राण्याला. कोणा सचेतना घालोनी हात, काढोनी पित्त तयाचेही. अरे,
पंचकर्म हे आहे पंचकर्म चिकित्सा अ, आपला एक हिलिंग टेक्निक आहे आपल्या आयुर्वेदामध्ये पंचकर्म. त्याच्यामध्ये ते रक्ताच्या आपल्या व्हेरिकोज व्हेन्स होतात ना, तर ती बाई मध्ये मी पंचकर्मातली एक हे घेतली होती, थेरपी करवली होती. तेव्हा असंच विचारत होते मी काय काय असतं त्याच्यामध्ये. तर ते ब्लड प्युरिफिकेशनची हिलिंग जी आहे ना, त्याच्यामध्ये ते ते एक किडे असतात, त्याचं नाव विसरले मी. जळू का काय असतं ते ते हा, जळूच म्हणतात. हा, जळू. हा, तर ते ब्लड प्युरिफिकेशन साठी ती सांगत होती बाई मला की जळू लावतात. म्हणजे आता किती ब्लड खराब झालाय त्याच्यावर आहे, पेशंटचा इश्यू काय आहे, हेल्थ इश्यू. तर त्याप्रमाणे ती सांगत होती की अक्षरशः त्या इतकं खेचतात ब्लड की ते शेवटी मरतात म्हणे. मला ऐकून तर कसं तरी झालं. ती म्हणाली हो, ते इतकं होतं त्यांना की ते मरून जातात, बघवत नाही, असं ती बाई पण सांगत होती, जी काम करणारी बाई होती तिथली. तर म्हणजे आता हे असंच झालं ना, इथे हे वाक्य आहे, कोणा सचेतना घालोनी आहात काढोनी अपित्त तयाचेही, तेणे दुजे जीव केले रोगमुक्त, होते ते क्षीणत महादुःखे. त्याचं तर ब्लड प्युरिफाय झालं पण एक जीव मेला ना. पण काय आता हिलिंग टेक्निक मध्ये मान्य आहे, कळतंय आपण अननोइंगली किती हिंसा करत असतो आपण जगताना. आणि म्हणून आता जी स्थिती सांगितली, वेड म्हणजे आत्म्याची ती स्थिती येतेच येते, बाय डिफॉल्ट येते. जो प्रोग्रेस करत असेन्शन पाथवर असतो ना, त्याला ती स्टेजच येते की नको, कोणी सुद्धा मरू नये माझ्यामुळे, अक्षरशः काही नको. आणि म्हणून जड भरत हे कॅरेक्टर माझ्या डोक्यात इतकं असं घुसलंय ना, की अक्षरशः खूप इम्पॉर्टंट वाटतं. त्याचं व्यक्तिमत्वाचा अभ्यास माझ्या डोक्यातनं जातच नाही जेव्हापासून मी भागवतात त्याची स्टोरी वाचली. की खरंच ती स्टेज येते की अक्षरशः नको वाटतं ते, म्हणजे काही काम करणं. कारण काही करायला गेलं की अ, हिंसा होणार, काही जगायला गेलं की प्रॉब्लेम होणार, काही बोलायला गेलं तर दुखवलं जाणार. जे करावं काय माणसाने, काम कसं करावं, कसं जगावं, हा प्रश्न पडायला लागतो. आणि म्हणून कुठेतरी जाऊन ते वेड पांघरून जगणं हा एकच उपाय उरतो त्या आत्म्याला. आणि शेवटी तो तेच मागतो. आणि तसे येतात पण अ, आपल्याला दिसतात असे ग्रेट बिंग्स भोवताली. आपल्याला माहिती नाही एखादा भिकारी सारखा बसलेला आत्मा कुठल्या उच्च स्थितीत असेल, काही सांगू नाही शकत आपण, आपल्याला नाही कळणार ते, पण असू शकतात ते. तेणे तुझे जीव केले रोगमुक्त, होते जे क्षीणत महादुःखे, राहती नांदती मोडोनिया घरे, जैसे का देव्हारे उभारावे, किंवा व्यवहारी लुबाडोनी धन, सहस्त्र भोजन घालावे की, मस्तकावरून घ्यावे पांघरुण, तव ते चरण उघडेच, किंवा घराचेच काढून या वासे उभा राहावे जैसे मंडप ते, किंवा घ्यावा शेक जाळोनी वाकळ, ना तरी आंघोळ कुंजराची, जैसा आधी राघू द्यावा घालवून पिंजरा करून घ्यावा मग, विकोनिया बैल बांधावा की गोठा, पाहोनिया चेष्टा हसू काय. असं त्या हसून म्हणतात की काय हे वेडेपणा आहे, जगतानाचा होतो तो माणसाकडनं. धर्म संप्रदाय म्हणून या कोणी घेऊ जाती पाणी गाळून या, तव ते गाळोनी पिळोनी घेताच, होय तेथे साच जीव हत्या, हिंसा भये कोणी रांधिती ना अन्न, राहती खाऊन धान्य कण, परी तेथे प्राण जाहले व्याकुळ, हिंसाची केवळ नव्हे काती, यापरी तू जाण हिंसाची अहिंसा, कर्मकांडी ऐसा सिद्धांत हा, धनंजया आम्ही अहिंसेचे नाव उच्चारिले जव प्रारंभीच, तव ऐसी आम्हा झाली स्फूर्ती येथे, निरुपावी मते भिन्न भिन्न, डावलोनी आते पुढे कैसे जावे, म्हणून बोलावे लागले हे. त्याला क्रॉस करून कसं अहिंसा आणि हिंसा याच्यावर न बोलता पुढे कसं जायचं.
तेवी तूही घ्यावे जाणोनी हे सर्व ऐसा होता भाव अंतरीचा. पार्था हिंसात्मक अहिंसेचे ऐसे निरूपण दिसे जेथे तेथे. एरवी जाऊनी आडमार्गे वाया मते ही सांगाया नको होती. अन्य मत घ्यावे लागे विचारात अर्जुन स्वमत निर्णयार्थ. निरूपणाची ही ऐसी असे रीत मुख्य ते स्वमत नाही ऐक हा निरूपणाची ही ऐसी असे रीत मुख्य ते स्वमत ऐक आता. दाविली जाईल अहिंसेची खूण दिसू लागे ज्ञान बाणताजी. लाविता सुवर्ण जैसे कसोटीस तयाचा तो कस कळो येई. ज्ञानामनाची या भेटी सरिसाच ठसा उठेसाच अहिंसेचा. तयाचे लक्षण सांगू तुझ आता ऐक पंडू सुता एक चित्ते. न ओलांडिता पाये न फोडिता लाटा न मोडिता साठा पाणी याचा. रोखोनी क्षणैक आपुली नजर राहोनी तत्पर बक वेगे. बगळ्यासारखी. आमिषासी लागू न देता चाहूल घाली तो पाऊल जळी जैसा. किंवा पद्मी बैसे हळूच भ्रमर चुरेल केसर म्हणून या. तैसे परमाणू माझी ही सानुले असंख्य भरले सूक्ष्मजीव. जाणोनी हे जो का आपुली पाऊले लपवोनी चाले दये माझी. जिये वाटेने तो चालत असे ज्ञानी टाकी ती भरोनी कृपेनेच. आणिक तो ज्या ज्या दिशेकडे पाही दिशाच ती होई प्रेम पूर्ण. जो का आपुलिया प्राणाचे ची जाण झाली घाली पांघरुण जीवातळी. अर्जुना जे ऐसे चालणे जपून तयाचे वर्णन होय कैसे. आत्ताच मी सांगितलं ना की जड भरताच गंमत की तो असा वाकडा 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 चालायचा. आणि मग होतं काय त्याचं की असाच एकदा असाच बसलेला असतो बाजूला रस्त्याच्या. आणि एक राजा जात असतो. रहुगण का काहीतरी नाव आहे त्याचं. तर तो राजा जात असतो तर त्याला एक पालखीतनं चाललेला असतो तर ते पालखी उचलणारे चार लोक असतात त्यात एक माणसाचं काहीतरी कमी पडतो का काहीतरी प्रॉब्लेम होतो. म्हणून तो सांगतो की माणूस शोधा जवळपास कोणीतरी मिळाल तर त्याला घ्या हाताशी. आणि त्याला तो चाललेला असतो कपिल मुनींच्या भेटीला. आणि कारण का तर त्याला परमात्म तत्व जाणून घ्यायचं असतं आणि मुक्तीचा मार्गदर्शन हवं असतं मुक्ती मार्गाचं त्या राजाला. आणि म्हणून तो कपिल मुनींना भेटायला निघालेला असतो. पण त्याच्या पालखी पकडायला एक माणूस कमी पडतो. तर तो सांगतो शोधा जरा. तर ते शोधायला जातात त्याची माणसं त्यांना हे बसलेले दिसतात रस्त्याच्या बाजूला असे घाणेरडेचे कपडे असलेले. त्याला म्हणतात की चल रे तू आम्हाला एक माणूस कमी आहे. ते काही रिॲक्टच करत नसतात. चल म्हणल्यावर उठले आणि गेले त्यांच्या बरोबर. एक साईडला ते पकडतात आणि जसे ते उचलून चालायला लागतात ते आपले खाली बघून वाकडे 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 चालत असतात कारण एखादा प्राणी मुंगी कीटक पायाखाली येऊ नये म्हणून. ते होतं काय की त्यांची चाल बिघडते ना. ते तीन जण त्यांच्या स्पीडनी आणि स्टेप वाईज चाललेले असतात आणि हे वाकडे तिकडे चाललेले असतात. तो राजा वाकडा 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 होत राहतो वर पालखी त्याची. एका टाइमला येऊन तो चिडतो राजा. तो म्हणतो खाली ठेवा म्हणे पालखी खाली ठेवा. आणि तो असं का चाललाय तुम्ही विचारतो त्याच्या माणसांना. तो म्हणतो ते म्हणतात आम्ही व्यवस्थित चालतोय हा वाकडा वाकडा चालतोय जो नवीन आलाय. तर ते उतरतात बाहेर. त्याला म्हणतात तू असं का करतोयस तुला कळत नाही का मी राजा आहे अमकय तमकय. तर तेव्हा जे ते काही वाक्य बोलतात त्याच्याने त्यांना लक्षात येतं त्या राजाला की अरे हा दिसतो तसा आहे नाही हा काहीतरी वेगळं. जसं मगाशी म्हणलं आत्मचर्चा करायला त्यांना आवडते. आत्मचर्चेबद्दल ते काहीतरी चार वाक्य बोलतात. ते म्हणतात की तू कोण आहेस तुम्ही कोण आहात. तर ते म्हणतात की मी जड भरत नाव आहे माझं मी ब्राह्मण कुळात जन्माला आलोय म्हणे. आणि मग त्याला डाऊट होतो त्या राजाला आपली परीक्षा घ्यायला कपिल मुनीस तर नाही आले रूप घेऊन कोणाचं तरी. तर ते म्हणतात की तुम्ही नक्की कोण आहात ते सांगा.
मला तुमची खरी ओळख द्या. तर ते म्हणतात, हो मी अमुक अमुक आहे, माझं नाव हे आहे, या कुळात मी जन्माला आलो आणि माझी अशी अशी स्टोरी आहे मागची. आणि ते का चालतात तसं ते सांगतात. तेव्हा त्याला लक्षात येतं की कपिल मुनींकडे आपण आत्म्याची हे घ्यायला चाललो, आपल्याला रस्त्यातच आपले गुरु भेटले आणि ते गुरु करतात त्यांना. आणि पुढे कथेत असं सांगितलंय की तो राजा म्हणजे मागच्या जन्मातलं ते वाचवलेलं हे हरणाचं पिल्लू, तो राजा म्हणून जन्माला येतो पुढच्या जन्मात, जेव्हा हे जड भरत बनतात. अशी गंमत आहे ती. कर्मबंधन आणि कर्माचा हिशोब तो असा पण इथे लागू होतो. अशी गंमत आहे. तर आता इथे तसंच आहे की दाविली जाईल अहिंसेची खूण, दिसू लागे ज्ञान बाणताजी, लाविता सुवर्ण जैसे कसोटीस, तयाचा तो कस कळू येईल, तैसे ज्ञानी याच्या आचारावरून जाणू येई खूण अहिंसेची, ज्ञानामनाची या भेटी सरिसाच, ठसा उठेसाच अहिंसेचा, तयाचे लक्षण तू सांगू तुझं आता, ऐक पंडुसुता एकचित्ते, न ओलांडिता पाये, न फोडिता लाटा, न मोडिता साठा पाणीयाचा, रोखोनी क्षणैक आपुली नजर, राहुनी तत्पर बक वेगे, आमिषासी लागू न देता चाहूल, घाली तो पाऊल जळी जैसा. आता तिथे आत्म्याच्या स्थितीत उभं राहून त्यांचं कृती चालू आहे इथे. एवढाच फरक आहे. आपण चालत असतो, आपण मी जे नाव असतं त्या भूमिकेत चालत असतो आणि ते चालत असतात आत्म्याच्या भूमिकेत, आत्मभूमिकेमध्ये. किंवा पद्मी बैसे हळूच भ्रमर, चुरेल केसर म्हणून या, जाणीवेनं चालणं ही आपल्या पायाखाली तो अवेअरनेस असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. की कोणाला तर काही चोट तर नाही लागत आहे, कोणाला काही होत तर नाही आहे, कोणाला काही दुखावलं तर नाही जात आहे. ह्या भूमिकेमध्ये राहून आत्म्याच्या भूमिकेत. आणि ही भूमिका कधी येईल, जेव्हा मी पण आत्मा आहे आणि तो कीटक पण आत्मा, त्याच्यात पण एक आत्मबीज आहे. ह्या भूमिकेतनच तो काय म्हणतो आपण, कम्पॅशन आणि लव्हिंग काइंडनेस हा तिथे येतो आपोआपच. की एक भ्रमर आहे, तो फुलामध्ये बसणार तर त्याला माहितीये की त्याच्यामध्ये जे परागकण आहेत ते डॅमेज नको व्हायला, त्याला कुठे फुलाला डॅमेज नको व्हायला, इतक्या हळूपणे तो आपलं हे ओढून घेणार मध. ही इतकी काय म्हणतो आपण, इतका सॉफ्टनेस आपल्या ओव्हरऑल व्यक्तिमत्वात, आपल्या जिवंतपणात हा फार रेअर मिळतो. तैसे परमाणू माझी ही सानुले, असंख्य भरले सूक्ष्म जीव, जाणोनी हे जो का आपुली पावले, लपवोनी चाले दये माझी. तिथे दया, क्षमा, शांती हे सगळे भाव असतात. आत्मा जागृत असतो, आत्मा कार्यरत असतो. पर्सनॅलिटी तिथे नसते, लोअर बॉडीज नसतात. जिये वाटेने तो चालत असे ज्ञानी, टाकी ती भरोनी कृपेनेच. आणि मग जेव्हा आत्मा ऍक्टिव्ह असतो तेव्हा परमात्मा स्वरूप ऍक्टिव्हेटेड असतं. त्यामुळे आपोआपच इफेक्ट त्याचा वेगळा आहे त्या सगळ्या कृतीचा. आणि तो ज्या ज्या दिशेकडे पाही, दिशाच ती होई प्रेमपूर्ण. मग ते प्रत्येक ऍक्शन मधनं डिवाइन एनर्जी फ्लो करते. नुसत्या अंडरस्टँडिंगने हे चेंजेस घडतात बघा. आपल्याला एक लक्षात येईल की मेजरली आपल्या अंडरस्टँडिंग वर काम करायचंय, आपल्या आतल्या सिस्टम वर काम करायचंय, आपल्या विचारांवर काम करायचंय, आपल्या पूर्ण प्रोसेसिंग वर काम करायचंय आतल्या. आपोआप नाही होणार आहे हे काही, किंवा कोणी करणार नाहीये आपल्यासाठी. आपल्याला आत्म्याच्या भूमिकेत शिफ्ट व्हायचंय आणि त्याच्यासाठी लोअर बॉडीचं वर्क आपल्याला समजावं लागेल. लोअर बॉडी, मेंटल, इमोशनल, फिजिकल बॉडी, इथरिक बॉडी काय करते, ते कार्य काय करते, त्याचा काय स्वभाव आहे, त्याच्या काय क्वालिटीज आहेत, त्याचे काय मिस्टेक्स होतात, हे सगळं आपल्याला अभ्यासावं लागेल आणि मग आत्मभूमिकेत शिफ्ट होऊन जगावं लागेल. तेव्हा आपल्याला समोरचा आत्म्याच्या भूमिकेत दिसतो.
नाहीतर जोपर्यंत आपण लोअर बॉडीचा होतो तोपर्यंत आपण त्याला शरीरातच बघत असतो. हा हाच आहे तिथे शिफ्टिंगचा काय म्हणतो की म्हणतो आपण ती. जो का आपुलिया प्राणाचेची जाण घाली गंथरुण जीवातळी. अर्जुना जे ऐसे चालणे जपून तयाचे वर्णन होय कैसे. आणि तया लागी मापावया पूर्ण आणावे कोठून परिमाण. मांजरी ती मोहे न लाविता दात पिलासी तोंडात धरी जैसी. ना तरी स्नेहाळ माऊली तिसाची वाटत आणुल्याची पाहे जेव्हा. तेव्हा ती येची या दृष्टी माझी जाण हळूवारपण असे जैसे. ना तरी धरोनी डोळिया जवळ कोमल कमळ डोलविता. आत्ताच म्हणलं ना आपल्या ऍक्शन्स मधनं ती एनर्जी काम करत असते. तिथे आपली अहिंसा असली पाहिजे. मंद सुगंधित वायू बुबुळास सुकुमार स्पर्श करी जैसा. तैसी भूमीवरी हळूवारपणे पाऊले पाऊल ठेवणे तयाचे गा. पाऊले तयांची जेथे लागतील होतसे तेथील जीवा सुख. आणि जेव्हा आत्म्याच्या भूमिकेत संत चालत असतात ना तेव्हा पायाखालच्यांना पण उन्नती येते, आत्मोन्नती होते, कीटकांची पण. त्यांच्या प्रेझेन्स मध्येच बहरत जातात आत्मे. अशी अशी मॅजिक आपोआपच होते कारण आत्मभूमिकेत असतात. हा बराच मोठा आहे. आपण मला वाटतं इथे थांबूया 403 वर.